अंदाज त्या दिवशी येईल आपल्याला. बरोबर आहे. आपण थोडंसं आता सर जीएसटी अंमलबजावणीच्या तिथे येऊया की हातात असलेल्या स्टॉकबद्दल गोंधळाची परिस्थिती आहे का? तुम्हाला काय जाणवतंय? आणि व्यापारी नफेखोरी करू शकतात का? आणि एकंदर किती दिवस हे सगळं सुरू राहील, काय सांगाल? हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. विशेषतः FMCGच्या बाबतीतच हे आहे. कारण आपल्याला माहीत नाही, आपण दुकानात जातो त्यांचा स्टॉक पडलेला असतो, आपल्याला माहीत नाही हा कधी घेतला. आता काही ठिकाणी तर ज्या फास्ट मूव्हिंग गुड्स आहेत तिथे 3-4 दिवसात आता 22 सप्टेंबर नंतरचा माल पण आलेला असेल. सो तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट बघणार का? तुम्हाला 50 वस्तू घ्यायच्या आहेत महिन्याच्या खरेदीला, जर आता 1 ऑक्टोबरला जाल, 30 सप्टेंबरला जाल, तुम्ही किती ठिकाणी चेक करत राहणार? तेव्हा हा ॲक्च्युली विश्वासाचा प्रश्न आहे. आपण काय करणार, आपल्याला माहीत पण नसतं. आपली मागच्या वर्षीचं बिल जर कोणी ठेवलं असेल तर तोच फक्त हे चेक करू शकतो. पण जनरली काय आहे की सगळ्या मोठ्या FMCG कंपन्यांनी लिस्ट कमी केलेल्या आहेत, रेट लिस्ट कमीच केलेली आहे. त्यामुळे आपण जर तशा ब्रँडेड वस्तू घेत असू तर आपल्याला ते बिल कमीच आलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतः चेक करू शकता MRP नया लगा आहे की नाही. तुम्ही स्वतः त्याला विचारून 4-5 टेस्ट चेकिंग जरी केलं तरी बास झालं. आम्ही ऑडिटमध्ये कसं करतो, सगळं 100% चेकिंग नाही करत, काही गोष्टी टेस्ट चेक बेसिसवरती करतो. तुम्ही स्वतःहून काही गोष्टींची किमती चेक करा, तुम्हालाच कळून येईल तो आपल्याला त्याने प्रॉफिटेरिंग करतोय का आपल्याला बेनिफिट पास करतोय. 1-2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो, गेल्या 2 दिवसातली आहेत. एका केमिस्ट शॉपमध्ये मी नेहमी जिथनं औषधं विकत घेतो त्याला मी जाऊन विचारलं. 21 सप्टेंबरला मी गेलो होतो. मला भाई ये कैसा GST लगाने वाला है आप कल से? मेरा पहले का बिल मेरे से खो गया, जरा मेरा बिल रिजनरेट करो. त्याने माझं बिल रिजनरेट केलं. त्याच्यामध्ये तो व्यवस्थित ब्रेकअप दिला होता. MRP दिली होती, त्याच्यानंतर बेस प्राईस दिली होती, 12% GST दिली होती, डिस्काउंट दिला होता आणि त्यांनी सेलिंग प्राईस दिली होती त्याच्यामध्ये. आता मी त्याला विचारलं की ये जो कॉलम है ना GST का, वो 12 का 5% हो गया तो तेरा MRP चेंज हो जाएगा ना. तो मला म्हणाला नहीं MRP चेंज नहीं होगा. तो बोला बेस प्राइस फिर बढ़ेगा, वो तेरा फ़ायदा हो जाएगा, वो तो तेरे को अलाउड नहीं करने के लिए. तर तो एकदम गड़बड़ून गेला. नहीं हमने तो वो पैसा भर दिया है ना. मतलब भाई मेरे, आप समझ लेना, आपने जो पैसा भरा है ना उसका आपको पूरा सेट ऑफ मिलने वाला है. GST का इनपुट टैक्स क्रेडिट मिलने वाला है, वो आप हमको 5% से देना पड़ेगा, आपको MRP रिव्हर्स करना पड़ेगा. मी काय केलं, त्याला चेक करण्यासाठी काल एक ऑर्डर दिली. आधीच्या जुन्या ऑर्डरपैकी 2 औषधं जी मला नेहमी लागतात ती मी रिपीट केली. आणि बिल ज्यावेळी माझ्या हातात आलं त्यावेळी मला कळलं की त्यांनी बेनिफिट पास ऑन केलेलं नाही आहे. पण याचबरोबर मी माझ्या ग्रुपमधल्या काही लोकांना विनंती केली की तुम्ही तुमच्या केमिस्टकडे जाऊन विचारा की GSTचा बेनिफिट कसा करतात. एका मित्राने मला एका केमिस्टच्या शॉपमधला पोस्टरचा स्क्रीनशॉटच पाठवला. त्यांनी सांगितलं होतं की आमच्या दुकानात विकलं जाणारं प्रत्येक औषध आम्ही नवीन MRPला ॲडजस्ट केलेलं आहे. हे असा खरा धंदा अपेक्षित आहे. आता होईल काय, तिकडे GSTचा बेनिफिट मिळाला म्हटल्यानंतर तो स्क्रीनशॉट घेऊन याच्याकडे सगळेजण जातील. आता ह्याला हे जबरदस्तीने करावंच लागेल. पण त्याच केमिस्टनी मला एक औषध असं दाखवलं जे 22 तारखेनंतरचं मॅन्युफॅक्चरिंग डेट होतं, तिथे MRPचा इफेक्ट दिला होता आणि नियमाप्रमाणे त्याच्यावरती 2 MRP छापल्या होत्या. दुसरं एक असं आहे की मी काही जणांना, आता आमच्या रिलेटिव्हमध्ये कोणी मैत्रिणी अशा गेल्या होत्या दुकानात विकत घ्यायला. त्यांना विचारलं मी, काय बाबा तुमचा काय अनुभव आहे? तर त्यांनी पुण्याच्या 1-2 दुकानांचं हे सांगितलं त्यांनी की आम्हाला 22 तारखेला GSTचा बेनिफिट दिलेला आहे. काही लोकांचा असा समज होता की प्राइसेस मुद्दामून वाढवतील. बरोबर. असं मुद्दामून वाढवता येत नाही. ते लोक आता मूर्ख नाही राहिलेली. पूर्वी वॅटच्या वेळी कसं होतं, ते लोकांना कळणार नाही अशा समजुतीने त्यांनी वॅटवर GST लावायला सुरुवात केली होती. पण आता लोक जागरूक झालेली आहेत. एका दुकानात गेलो, त्याला विचारलं बाबा तू काय बेनिफिट देतो? पण पब्लिक ही पूछती है मेरे को खरीदने के भी तैयार नहीं वो रेट पे, हम कुछ कैलकुलेशन करके थोड़ा बहुत डिस्काउंट दे रहे हैं उनको. बरोबर. अशा पद्धतीने लोकांमध्ये जागरूकता आहे. आणि एकाने कमी केलं की कॉम्पिटिशनमुळे दुसऱ्याला कमी करायलाच पाहिजे. इथे कॉम्पिटिशन रूल ठरवते प्राइसिंगचे. जसं डिमांड सप्लाय ठरवते तसं कॉम्पिटिशन पण ठरवते. ते म्हणजे ग्राहक आणि व्यापाऱ्यांमधला विश्वास वाढायचा असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे. व्यापाऱ्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी सुद्धा हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि